प्राण्यांसाठी म्हणजे निसर्ग जपला तर आपण आहोत म्हणजे पक्षी झाडे. नमस्कार मंडळी, कशा आहात? मस्त मजेत ना? तर मी आता आली बाऊलगाव. तर बाऊलगाव मी कुठे आली आहे तर हा आजूबाजूचा परिसर बघा जरा, सगळं दाखव. हा आजूबाजूचा परिसर आहे ना कांजूर वेस्टला आहे. मी 2 दिवसापूर्वी इथे आली होती तर इथे म्हणजे उन्हाचा एवढा तडाखा होता आणि दुपारच्या वेळेला आली आणि हे जे स्वान आहेत म्हणजे बुबू आहेत ते माझ्या मागून धावत होते आणि अक्षरशः ना पाण्याच्या शोधात होते बहुतेक. तर मला खूप वाईट वाटलं की एवढी गरमी आहे, एवढं ऊन तापतंय, म्हणजे आपण घरात एसीमध्ये राहून सुद्धा आपल्याला खूप त्रास होतो. त्यामुळे मुख्य जनावरांना बिचारा पाणी पाहिजे तर कुठे जाणार, कुठे मारणार? इथे बाजूला वस्ती नाही आहे, इथे मॉल आहे बाजूला, इथे दुकान आहे, शॉप आहे, पण इथे कुठेच पाणी नाही आहे. म्हणून मी पाणी ठेवायला आले. तर चला आता आपण पाणी ठेवायचं काम चालू करूया. ते बघा मी बाऊल करून ठेवलेत आणि हे रिक्षावाले भाऊ आहेत ते रिक्षा चालवतात आणि हे बोलले मी पाणी ओतेल म्हणून. तर ह्यांची खूप धन्यवाद मला आणि तुमच्याकडनं पण ह्यांना धन्यवाद द्या. त्यांनी बोलले की मी पाणी ठेवेल, हे चांगलं काम करत त्यांच्याबद्दल आपल्याकडनं सगळ्या ग्रुप करून जाईल. बघू शकता किती ताणलेला आहे, किती त्याला ताण लागले त्या बुबूला. हे जर मी आता आली नसती तर तो बिचारा असा ताणेने व्याकुळ कुठेतरी इकडे तिकडे भटकत बसला असता. म्हणून मुक्या प्राण्यांना पाणी ठेवा, जेणेकरून पुढचा जन्म आपल्याला पण येणार आहे. हो, प्रत्येकाला समजायला पाहिजे. तर हे करण्याचं कारण म्हणजे काय माहिती आहे, आता बघा एवढी गरमी वाढली आहे, निसर्गाची एवढी वाढ तर आहे ना विनाशकडे चालली. तर आपण आहे ना थोडंसं म्हणजे प्राण्यांसाठी म्हणजे निसर्ग जपला तर आपण आहोत म्हणजे पक्षी झाडे. आज कितीतरी पक्षी विना म्हणजे पाणी न मिळाल्यामुळे पक्षी तिकडे मरत आहेत. म्हणून मला खरंच म्हणजे तुम्हाला हात जोडून विनंती करते, जेणेकरून तुम्ही आपल्या घराच्या बाहेर जिथे तुम्हाला ठेवता येईल पाणी पक्ष्यांसाठी प्राण्यांसाठी ठेवा. कारण मानवाने या गोष्टी त्याला विसरून गेला आहे. मानव फक्त आपल्या लाईफमध्ये व्यस्त आहे, त्याला काहीच निसर्गाची कमी नाही आहे. पण जर निसर्ग जपला तर आपण निसर्ग जपला. निसर्गाला सगळं आलं, जीव जंतू सगळे आले, त्याच्यावर काळजी आपल्याच पाहिजे. पण थोडासा वेळ काढून थोडंसं पाणी थोडंसं खाद्य त्यांना द्या, जेणेकरून हा जो झालाय ना धरतीवरती तो होत आहे ना तो थोडासा कमी होईल. नाही काय आता निसर्ग आपली हानी आता करणारच आहे. आपण हळूहळू आपला मानवाला निसर्गाला मानवाला कमीच करायचं, देवाला मानवाला तर कमीच करायचं. म्हणून ही गोष्ट चालली आहे. जेणेकरून आपण धरतीवरती आपल्याला का पाठवलं आहे, माणसाला का पाठवलं आहे हे प्रत्येक माणसाला हे कळतच नाही. माणसाला यासाठी पाठवलं आहे जेणेकरून धरतीवरती जीव जंतू झाड कवडी जे काही आहे त्याला थोडीशी मदत करेल माणूस. म्हणून माणसाला देवाने माणूस म्हणून पाठवलं. पण हे तर माणसाला विसर पडलेला आहे. माणूस आपल्याच धुंदीमध्ये आपल्याच पाणी ठेवलं ना. आता यांच्यासाठी पाणी ठेवलं त्याच्यासमोर ही कंपनी आहे, ही कंपनी आहे गोडा. त्याच्यामध्ये खूप सारे असे माऊ आहेत. आता तुम्हाला प्रत्येक फ्लोअर होईल, वरती पण फ्लोअर आहे, त्या वरच्या फ्लोअरवर पण माऊ आहे. आणि हा बघा डॉगची स्किनचा किती प्रॉब्लेम झाला बघा आणि ह्याला ट्रीटमेंटची खूप गरज आहे. तर ह्याला आम्ही प्रयत्न करणार आता ॲडमिट करायचं, बघू. पण खूपच प्रॉब्लेम झाला आहे. तिथे पण माऊ आहेत, तुम्हाला तिथली कंडिशन बघा. ही कंपनी आहे आणि या कंपनीच्या आतमध्ये खूप सारे माऊ आहेत. तर जेवढे दिसतील तेवढे दाखवण्याचा प्रयत्न आहे आणि खूप म्हणजे खूप बिकट परिस्थिती आहे. काहीतरी ॲक्सिडेंट वगैरे झालं असेल, दोन्ही पाय आहेत बिचारायला. चालतो नॉर्मल ना, चालते. मेल आहे, फिमेल आहे, सॉरी फिमेल आहे, मांजर आहे. तुला नाही देत खायला. गोलू आहे गोलू. हा बघा छोटी इथे बसलाय, बिचारायला पाणी नाही आहे, इथे काहीच नाही, खायला पण नाही आणि पाणी नाही. इथे छोटा पिल्लू बसलाय, छोटंसं पिल्लू आहे कुत्र्याचं ना, छोटंसं पिल्लू बसलंय. कुठेच पाणी नाही आहे. तर माझ्याकडे पाण्याची बॉटल होती
बघ किती ताण लावली आहे. ह्याच रस्त्याने जर मी आली नसती तर आज बिचारा बिना पाण्याशिवाय तडपला असतात. म्हणजे माणसाला हे कळतच नाही. तर हजारो लोक इथे प्रवास करत असतील पण कोणाच्या एवढं लक्षात येत नाही की त्याला दोघांचं पाणी संपवते. अजून पुढे जायपर्यंत किती प्राणी भेटतील आणि काय माहिती नाही. व्हिडिओ खूप मोठा होईल. आता मी साई म्हणजे मंदिरात आली आहे आणि आता व्हिडिओ इथेच संपवते. कारण तर आपल्याला देवाने माणूस म्हणून का पाठवलं फक्त माणसाने एवढं लक्षात राहिलं तरी बस आहे. आणि तेवढं जर लक्षात राहिलं तर नक्कीच हे काम करेल आणि ज्याला जमत असेल त्याला नक्कीच पाणी ठेवा आणि असं चांगलं काम करा. चांगलं आणि विनाश थोडासा होणार तर विनाश होणार असेल तर थोडं तो कमी होईल किंवा थांबेल. एवढे फक्त माझ्या भावना आहे. त्याचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, नवीन असेल सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत प्लीज स्वामी समर्थ. जय साईबाबा.